नमस्कार, सुप्रभात. मी स्मृती पांचाल. मोगरा फुल्लाच्या वास्तू या सदरामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. लहानपणी शालेय जीवनामध्ये चौकोनी, आयताकृती, अष्टकोनी, षटकोनी अशा विविध भूमितीचे आकार जे आहेत हे आपलं जीवन व्यापून टाकत असतात. पण त्यावेळी आपल्याला माहितीही नसतं की पुढील आयुष्यामध्येही हेच आकार जे आहेत आपल्या आयुष्यावरती मोठे मोठे परिणाम करणार आहेत. ज्या वेळेला आपण गृहस्थाश्रमामध्ये पदार्पण करतो त्यावेळेलाही भूमितीचे हेच आकार जे आहेत हे आपल्या आयुष्यावरती महत्त्वाचे परिणाम करत असतात. घर बांधताना अथवा घर खरेदी करताना आपल्याला हे आकार जे आहेत हे उपयोगी पडत असतात आणि चांगले वाईट परिणाम जे आहेत हे आपल्या आयुष्यावरती देत असतात. घर बांधण्यासाठी जेव्हा आपण एखादा भूखंड खरेदी करतो तेव्हा तो भूखंड याच प्रकारामध्ये अर्थात चौकोनी, आयताकृती, अष्टकोनी किंवा वर्तुळाकारही मिळू शकतो. हेच भूखंड जे आहेत हे आपल्याला चांगले किंवा वाईट फळं जी आहेत ही देताना दिसून येतात. आज आपण पाहणार आहोत गोमुखाकार भूखंड अर्थात गाईचं मुख जे आहे त्याप्रमाणे दिसणारा भूखंड. गोमुखाकार भूखंड म्हटल्यानंतर आपल्याला गाईच्या तोंडाची आठवण येते. गाईला आपण माता म्हणतो अर्थात गाय जी आहे ही आपल्याला सगळ्या प्रकारचं सुख जे असते हे देत असते. गाईचं दूध आपल्यासाठी अतिशय आवश्यक आहे. इवन अगदी गाईचं शेण जे आहे त्याच्यामध्येही तितकेच औषधी गुणधर्म आहेत. जर तुम्ही आपलं घर जे आहे हे शेणाने सारवलं तर तिथे कुठलीही रोगराई राहत नाही. शेणामध्येही रोगराई नष्ट करण्याची ताकद असते. एखाद्या वेळेला एखादी व्यक्ती जी आहे हिला विषमज्वरासारखा आजार झालेला असेल, टीबी सारखा आजार झालेला असेल तर टीबीचे जंतू मारण्याची शक्ती ही गाईच्या शेणामध्ये असते. त्यामुळे पूर्वी आपण घराचं अंगण जे होतं हे शेणाने सारवायचो. गाय ज्याप्रमाणे आपल्याला सगळ्या प्रकारचं सुख देते त्याचप्रमाणे हे गोमुखाकार अर्थात गाईच्या तोंडाप्रमाणे दिसणारे भूखंड जे आहे हे आपल्याला सर्वतोपरी सुख, समृद्धी आणि शांती प्रदान करत असतात. असे भूखंड जे आहेत याच्यावरती जर आपण निवास केला किंवा याच्यावरती आपण आपल्या घराची बांधणी केली तर या घरामध्ये राहणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत किंवा या वास्तूमध्ये राहणाऱ्या मंडळी ज्या आहेत यांना सगळ्या प्रकारचं सुख, शांती, समाधान हे मिळत असतं. त्याचबरोबर त्यांच्या करिअरच्या कक्षाही रुंदावलेल्या आपल्याला दिसून येतात. धनवृद्धीही यांच्याकडे चांगलीच झालेली दिसून येते. अर्थात गायीप्रमाणे हा गोमुखाकार भूखंड जो आहे हा आपल्याला सर्वतोपरी अतिशय चांगली फळं देत असतो. मात्र गोमुखाकार भूखंड जे आहेत हे फक्त निवासासाठीच अतिशय योग्य आहेत. हे तुम्ही लक्षात असू द्या की आपण जेव्हा काही गोष्टी ऐकतो किंवा वाचतो त्या अनुषंगाने आपण जेव्हा फेररचना करायला जातो त्यावेळेला तज्ज्ञांचा सल्ला घेणं अतिशय आवश्यक असतं. कारण काही वेळेला आपण काही चांगलं करायला जातो मात्र त्यातून काहीतरी चुकीचे परिणाम जे आहेत हे आपल्यावरती झालेले दिसून येतात. गोमुखाकार भूखंड जो आहे हा व्यापारासाठी किंवा कमर्शियल जागा ज्या आहेत त्यांच्यासाठी अतिशय चुकीचा असा भूखंड मानला गेलेला आहे. जर आपली दुकानं, व्यापारी संकुलं ही जर गोमुखाकार भूखंडावरती आली तर ही याच्या उलट आपल्याला परिणाम करताना दिसत असतात. गोमुखाकार भूखंडावरती बनवलेली व्यापारी संकुलं जी आहेत ही नेहमी लॉसमध्ये जाताना दिसत असतात. तरी कृपा करून गोमुखाकार भूखंड जो आहे याचा वापर आपण वास्तूसाठी करावा. कमर्शियल जागांसाठी अजिबात करू नये. हे झालं गोमुखाकार भूखंडाबद्दल. आता आपण पाहणार आहोत आजचा नलाकार भूखंड. नलाकार भूखंड जो आहे मध्ये सगळं आलं. नलाकार भूखंड जो आहे हा या प्रकारात एका बाजूनी बहिर्वक्र असतो तर दुसऱ्या बाजूनी हाच भूखंड अंतर्वक्र असतो आणि हा भूखंड अतिशय लांबही असतो. ज्या प्रकारे एखादा नळ दिसावा त्या प्रकारे हा भूखंड आपल्याला दिसत असतो. याला नलाकार भूखंड असं संबोधलं जातं.
नलाकार भूखंड जे आहेत हे निवासासाठी अतिशय वर्ज्य आहेत, कारण नलाकार भूखंड जे आहेत हे राहणाऱ्या व्यक्तींसाठी, कुटुंबीय सदस्य जे आहेत त्यांच्यासाठी अतिशय त्रासदायक असे ठरण्याची शक्यता असते. याच्यामध्ये राहणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत यांना पशुहानी याला सामोरं जावं लागतं. या भूखंडावरती जर आपण पशूंचं पालन करणार असाल तर हे भूखंड आपल्याला अतिशय त्रासदायक असे होण्याची शक्यता असते. मात्र असे भूखंड जे आहेत हे आपण निश्चितच रेक्टिफाय किंवा सुधार करून वापरू शकतो. नलाकार भूखंड जो आहे याचा इथला जो भाग आहे हा आपण कॉपर वायरच्या सहाय्याने कट करावा. त्याचबरोबर बहिर्वक्र जागा जी आहे तिथलाही भाग आपण कॉपर वायरच्या सहाय्याने कट करावा. ज्या योगे आपल्याला एखादा आयताकृती भूखंड जो आहे हा मिळू शकेल. समजा ह्याची लांबी अतिशय जास्त असेल तर कॉपर वायरच्या सहाय्याने त्याला मधोमध आपण कट द्यावा. ज्या योगे दोन भूखंड जे आहेत हे आपल्या हातामध्ये येण्याची शक्यता आहे. वरवर पाहता दृष्टीला दिसताना तो नलाकारच दिसेल, मात्र वास्तुरचनेप्रमाणे आणि वास्तू नियमांप्रमाणे हा भूखंड जो असेल हा प्रॉपर झालेला दिसून येईल. जेव्हा याचे दोन भाग होतील किंवा दोन भूखंड केले जातील तेव्हा हे दोन्ही भूखंड जे आहेत हे कॉपर वायरनी बांधावे. तिथे ब्रह्मा सेट आणि नवग्रह सेट जे आहेत यांचा वापर करावा, ज्या योगे त्या जागेचे, त्या जमिनीचे दोष जे असतील हे निश्चितच काढले जाऊ शकतील आणि हा भूखंड आपल्या वापरासाठी आपण निश्चितच वापरू शकू. मग मला वाटतं आता नलाकार भूखंडाविषयी आपल्याला नक्कीच माहिती झाली असेल. जर आपल्या एखाद्याचा अशाच प्रकारचा जर भूखंड असेल तर नक्कीच रेक्टिफाय करून वास्तुरचनेप्रमाणे त्याच्यामध्ये सुधार करून हा भूखंड तुम्ही नक्कीच वापरू शकाल. आज आपण इथेच थांबतोय, पण पुन्हा आपण भेटणार आहोत वास्तूचे विविध भूखंड घेऊन त्यांचे परिणाम आणि फल पाहण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार.